तर बघा किती छान असे मुगाचे डोसे तयार झालेत। ह्याच्यासाठी मी काय केले, रात्रभर मूग, तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ असं भिजत टाकले। एक मोठी वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ आणि त्याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे भिजत। ही भिजवून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची, आता आपण मिरची टाकूयात आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही आहे, यामध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि असं छान वाटून घेतलेलं आहे मी, बघा असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे बारीक, पातळ जास्त करायचं नाही। आपल्या डोशाचं बॅटर असतं ना तसं हे करून घ्यायचं आहे। बघा किती छान झालं। तर हे असं छान वाटून घेतलं आहे मी। आता मी काय करते, इथे तवा डोशाचा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी कांदा घेतला आहे, कांदे आणि तेल लावून घेते। असं केल्याने ना डोसे चिटकत नाहीत आणि तेल पण सगळीकडे चांगलं लागतं। तर ह्यावरती आपण आता छान बॅटर टाकूया आणि ह्याचा छान असा डोसा करून घेऊया। असा मस्त डोसा काढून घ्यायचा आहे। आपला नॉर्मल जसा क्रिस्पी डोसा असतो तसा सुद्धा तुम्ही ह्याचा डोसा बनवू शकता। मी तसेच डोसे काढते, किंवा तुम्ही आंबोळ्यांसारख्या सुद्धा डोसे ह्याचे करू शकता। जसे आपले आंबोळ्या असतात ना तसे सुद्धा आपण करू शकतो। तर ह्याच्यावरती थोडंसं तेल घालते मी। आणि आता बघा आपला चांगला एक साईडून शिजत आलेला आहे। चांगला खरपूस भाजू द्यायचा आहे। तुम्हाला वाटलं तरच तुम्ही दुसऱ्या साईडून पण भाजा, नाहीतर नाही भाजत तरी चालेल, तर ऑटोमॅटिकली शिजतं व्यवस्थित। मी परत एकदा जरासं पलटून घेतलं। असेच आपण बाकीचे पण आता हा बघा, हा पण मी डोसा असाच बनवून घेतलेला आहे छान। ह्यामध्ये तुम्ही जसा आपला मसाला डोसा असतो तशी भाजी भरून सुद्धा हा खाऊ शकता। तर आपले डोसे तयार झालेले आहेत, मस्त असे बघा छान डोसे तयार झाले। तुम्ही बघू शकता किती छान झालेत। प्रोटीनवाले हे डोसे नक्की करून बघा।